अगं बाई मला इच्छा इडी फिडी आहे काय तू अहो टायर पण उचलला नाही मला बारके लेकराच्या अंगावर टायर घालाय काय मस्ती आली आहे तुला लेकराच्या अंगावर टायर तर घाली ना मी लेकरू खेळते माझे आणि तू काय बारकी फिरके टायर घेऊन अहो आली घ्यावं म्हणलं तिथं दिसलेलं मला टायर म्हणलं जरा फिरवत 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 जावं म्हणलं आम्ही असले बारके पण लय खेळू टायर हा हा अहो असं द्या तुम्ही खेळा घर नाही खेळा मला खेळू द्या तुम्हाला काय व्हायला लागलं या तिकडं आपला माझा बाप थांबलाय तिकडं कशा ऊस तोडायला राहिला इकडं आली खर्चुला कामाला आली टायर खेळायला आली इथं इथं मी मला गावलं म्हणून टायर घ्यावं म्हणलं जरा खेळावं म्हणलं काम तर सारखं काम आहे सकाळी गेली ती कामाला तिथनं कामावर आलं 1 तासभर बसली तर तिकडं आली नाही आपल्या गावात फिवत काढून नाही घोराला अहो ह्याच्यावर आळी पडली आळी मग मग काय फवारून देते माणसाला मग नको बाय हाही माझं मला होईना कधी त्याला फवारून देऊ बसू मला लय काम आहे ती मला तुम्ही काय तसलं मला जाऊ नका ही लोकांची ही फवार ती फवार मी करचोय येऊन इथं नांगरून गेलोय सवर मग ही तो रेत असतो आपल्याला भाडे लय लांबपर्यंत इथं मग माहित नाही तुला खर्चोयला आलो म्हणलेलं 1-2 मग घेतलं नांगराला तर एवढं ती वरचं खालचं काय हा अजून काय करायचं त्या माणसाची बोकाट चोरून घेते आपल्याला का आपल्या घरी ढीगभर पकडायची लोकांची काय घ्यायची सासू नटीन गी माझ्या सुनाने बोकड आणलं म्हणून छान काय करायचं लोकांचं पचत नसतं अगं एवढी शानी आहे ना तू मग आपल्या लोकांचं घ्यायचं नाही द्यायचं नाही काय बरं जाऊ द्या मला नाही फिरायला कुठं राहायला इच्छा झाली फिरायला काय बावरली आहे कुठनं फिरायला नाही त्या दिवशी तर आणली पुण्याहून फिरवून तुला लगे एक कुठं रातचं तर रातचं आणलंय मला आणि म्हणता काय तुला फिरवून आणलं मग काय मग किती दिवस फिरवायचं असतं तुला 2-4 दिवस जरा मुक्काम करायला पाहिजे होता एक दिवस गेलो एक दिवस मुक्काम केला आणि दुसऱ्या दिवशी मोबाईल तेवढा घेतला आणि तिकडून आणलं आता माझ्या आईला फिरायला नेते तुला नेत नाही मी नाही मग मी काय तुम्हाला नेऊ ठीक आहे तुमच्या आईला फिरायला हा आमच्या आईवर ही करते तू काय म्हणजे तिला फिरून असं वाटतंय तू नाही म्हणते उलट मी तुमच्या आई जर शाळा राखती लेकर सांभाळती नाही आईला फिरवायला बघा ते लेकर कसं हेडताय लेकर माझी अशी जायची घर राणा माळात वाढलेली आहे ती असं आहे काय हा तुझ्या बापाने एक ही केलं म्हणून पडलं माझं लेकर पडलं कसं आहे पडली तर रडली झोपली काय ग लेकर बघ माझं पडलंय माझं पेन की बाई ग लय गुणाचं आहे लय पिलो आई सारखंच नुसतं दिसायलाच मस्त आहे पण आतून लय कडू आहे मनानं काय केलं तुम्हाला कडू आहे म्हणता हा बापाला माया तिकडे काम करायला एवढ्या औषध दिसतंय का हात बाळा कसलं झाले तर कष्ट करून लय कष्ट आहे ग माझ्या सवरणाला मग आता एवढं मोठं बेन काढलंय आता जरा फिरावं इकडे तिकडे फिरावं तिथंच बसावं का म्हणजे काम करत तुम्हाला गोड वाटीन लय तोंड सोडून लय मारीन तुला मारा बरं तुम्ही लागली आहे माझ्या भांडणं करा बघूया तुझ्याकडे तुमच्याकडे बघूय मी तू नाही ते शिकली सवरणे तू हे मला लय गांडवून तू कुणा शिकली खरं सांग आपण कोणा शिकलो नाही खोटं बोलू खोटं बोलायचं कोणी तर शिकवलंय तुला खोटं बोलायचं नाही आणि खोटं रिटून बोलायचं मग याचा अर्थ शिकवलंय तुला कोणी नाही मला कोण कसा सोय शिकवलंय नवऱ्याला भांड पैसा खर्च देऊ नको हे करू देऊ नको म्हणून आणि तुम्ही काय पैसे खर्चता गावभर पैसे ती पोरगी माझी बघ कुठे चालली अगं जाऊ नको इकडं भावाला म्हण भूत आलंय भूत मम्मीला भूत खातय हसती तेव्हा तिथनं. चली सवरना माझा बाप एकटा काम करतोय आपण कराव काम करू लागाव बघितला नवऱ्याचा हात बाज आहे तुला कसलं झालाय बघ तुम्ही पण ऊस तोडला बेन खांडू लागलं तुम्ही पण केलंय का मी का तुम्हाला केलं किती अवतार घाण झालेत आपलं चली आता म्हणजे खेडेगावातली माणसं असली ना मग खेडेगावातली माणसं अशीच असते ती खेडेगावातल्या माणसाला सगळ्याला कामच असते असं सिटीतल्या माणसासारखं नसतं आपलं अंगाला माती लागून घ्या लागते हा तू लिखरू आपलं कुठे गेले चला आणू चला चला तुला आलं अगं चक्कर खेळायचं राहिलं आहे तुझं चक्कर खेळायचं पोरगी माझं चक्कर निघाला लागलं तिकडे पळत गेली ती पोरगी गावात बघ किती आहे तिथं 1 नंबर गावात आहे अरे गावात आता न्यावं म्हणते पण आता काय नाही नेणार वाढले झालं डिगभर वाढच घेऊन जायचं आता वाढण माया बाबा मेहुण्याला दे दिलंय का तुमच्या बेवल्याला अजून दे बोलून आता बोलवा तुम्ही फोन करा त्याला ये म्हणा वाढ घेऊन जा म्हणा ए दुर्गा ये चल इकडं घरी जायचं वातावरण आपण सकाळ जण किती काम केले ते लय काम केले वा आता दिवस मावळ लागलाय आणि आपण किती किलोमीटर आलोय आज कामाला सवर्ण काय मला माहित नाही बाई किती किलोमीटर आहे 8 किलोमीटर गाव सोडून आलोय आज 8 किलोमीटर आहे मग खरसुईत आलोय आज असं काय करायचं
यावं तर लागतंय काम तर पोटासाठी करावं लागतंय काम केल्याशिवाय तर पोटाला अन्न काय भेटत नाही हम्म. मग आता ते सण सुद्धा आले तर एक लागत नाही पैसे खर्चाला पैसे किती लागतात खर्चाला माहित नाही तुम्हाला लय लागते तर तुला मग तू दिली खरं सारखंच पडतंय तुझं काहीतरी हसते पडते नसते तो अंगाला अशी अशी माती लावती बघा चला गाव आपलं काम धंदा आहे तसं ना दिवस मावळ लागलाय घरची पिली आपली 2 वाट बघते ती पिली वाट बघते ती तोडायचं घ्या अजून ती तोडल्याशिवाय तर कुठली झाली बघते तू येत नाही घरी जाऊ मी माझ्या लेकरांकडून जावा की. तुम्ही जावा मोर मी पप्पा इथं परत मागणी गाडीवर बच्ची नाही ते टायर खेळत नाही काय हा गवळा आली तेव्हा माझी गवळा सर नाही गाणं म्हण मस्त पैकी दिवस मावता मला तुझ्या तोंडातनं गाणं ऐकू वाटतं जाऊ. गाणंच मला येत नाही कुठलं गाणं मग आपल्याला लय आता ते ऊसातनं जायचं चल चला चला पोरेला घेऊ उचलून चला चला सुराव दे इथं पळतील एक कडू झाली तर गेली एक कडू मम्मी सारखी जाईन कडू काय आहे? कसं आहे बघा चित्र माझं देखणं झालं लय तुझ्या जाईल केस बघ तिची कशी झाली ती अहो कटिंग करायला आली ती पण कामातनं टाइमच भेटा नाही त्या कटिंग करायला चला बघा जाते मी पण आता काम करते ह्याच्यात बहुतेक हरभरा लावलेला इथं बघा अगं तुला काय वाटतं जीवाला तर इथं हरभर केलेलं दिसतंय का टाकलं होतं त्यातलं उगवलं तर ह्यात हरभर असते तर नांगरटीत असं आहे होय. तू शिटीत पिटीत राहिलेली आहे काय नाही हो शेतीत नाही राहिलेली मी गावाकडलीच बाई आहे बाहेर तू गडी आहे काय पुरगी म्हण की पुरगी आहे काय मी 3 लेकराची आई हा वाटत पण नाही असं आहे काय हम्म. बरं चला बाई मला जाऊ द्या तुम्हाला काय काम नाही ती लय एवढी कामाची आहे तुला ह्या जाळीतच टाकीन अडकवून पाक त्या चित्राया चित्राची जाळी मग काय ते दिसतंय ते उखार होताय वर चढून म्हणून हो लावले आहे, एक चिंच काढू आहे, एक चिंच काढू चेंच नाही त्या इथं ग मग काय चला बाय जाऊ दे तिकडे पप्पा हात मारायला लागले आता चला ये आम्हाला येच नाही जाऊ का पाहिजे म्हणतीस तिला पप्पा तुला तडाखा द्यायला लागते तर काय तुला जाऊ आहे हा जाऊ आहे मी जा मग चालली बस तुम्ही मला जात पाणी पिणी पिऊन येतो तुला माहिती आहे इथं पाणी कुठे हाय चला मला पाहिजे जा तिकडे काम धंदा बघ चला घेऊ बघ माझ्या लेकराचं तर ग एवढं सोन्यासारखा अवतार कसं झालं आता काम करायला लागते म्हणलं होणारच होता आपली लेकरं बाळ सगळं घेऊन येतो काम करायला आपण लोकांच्या लागणी घेतलेल्या होत्या मग ये लागते मग किती 8 किलोमीटर गाव सोडून आलोय आज मग काम आता उद्या टॉयलेट आणून त्या टॉयलेट भरायचं मग बेलं आता ठीक वाहणार आहे आता खात्या खाणार आहे? चायनीज आणू हा? नाही घ्यावं संध्याकाळी हा ना तुम्ही जाणार आहे ना आता काय तुला एका धक्क्यात पाडीन जाणार येत ना चालली बस तिकडे येऊन मारे आता नाही आणि घरी पण येऊन माझ्या